नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026 यामध्ये जो आज झालेला पेपर आहे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजीचा आजचा पेपर आपण या ठिकाणी बघत आहात. ओके, बघा, यामधील आपण पेपरमधील भाग 1 म्हणजेच बालविकास व शिक्षणशास्त्र, ज्यालाच आपण मानसशास्त्र म्हणून ओळखतो. तर मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न 1 ते 30 आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आजचा या ठिकाणी हा पेपर आहे आणि यामधील आपण प्रश्न बघूया. बघा, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच आपण काही सेशन्स घेतले, सांगितलं की आपल्याला अभिकथन आणि कारणावरती प्रश्न हे परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार. ओके, हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. या ठिकाणी दिलेलं आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, निम्नलिखित कथनों को पढ़िए. या ठिकाणी बघा, खराब लेखन क्षमता वाले छात्रों को अक्सर उनके शिक्षकों द्वारा बौद्धिक रूप से अक्षम के रूप में चित्रित किया जाता है. ये बिल्कुल सही है. ओके, इसके बाद कारण देखिए, शिक्षकों में अंतर्निहित पूर्वग्रह होते ही छात्रों को सीखने के व्यवहार के बारे में धारणा करते हैं जो छात्रों के विकास को प्रभावित करती है. हे दोन्ही देखील सही आहे आणि याची योग्य अशी व्याख्या करते. त्यामुळे ए और आर दोनों सही और ए आर की सही व्याख्या करता है, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुमचा पेपर उद्या असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यापूर्वी आपण सीटीईटीच्या ज्या काही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती घेतलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका जाऊन तुम्ही बघायच्या आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी PDF देखील डाउनलोड करता येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा कक्षा में विविधता को बढ़ावा देने के लिए एक सही तरीका नहीं है. ओके, नहीं है म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी काय, तर ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे, विद्यार्थियों की पृष्ठभूमि और संस्कृतियों के आधार पर पूर्वग्रहों के अनुकूल व्यवहार करना हे सही नाही आहे. ओके, बाकी जे तिन्ही ऑप्शन्स आहेत ते योग्य आहेत. ओके, या ठिकाणी हे तिन्ही विविधतेसाठी बढावा देण्यासाठी योग्य आहे. ओके, विविधतेला चालना देण्यासाठी योग्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मॅच ऑफ लर्निंग डिसएबिलिटी अँड चॅलेंज कॉज बाय इट. ओके, निम्नलिखित में से अधिगम अक्षमता और उसके कारण को चुनौती देने का सही मेल कौन सा है. ओके, योग्य जोडी. तर या ठिकाणी लेखन वैकल्य यामध्ये सूक्ष्म पेशीय कौशल्य और वर्तणूक को प्रभावित करना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तुम्हाला डायरेक्टली आन्सर आपण बघत आहोत, कारण की उद्या देखील परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रश्न आणि उत्तर एवढेच या व्हिडिओमध्ये असणार आहे. स्वलिनता से जूझ रहे विद्यार्थियों को आसानी से होते. या ठिकाणी हा प्रश्न IMP आहे आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्र आपले जे मागचं सेशन होतं त्या सेशन मध्ये हा रिपीट प्रश्न आहे. ओके, हा प्रश्न त्या ठिकाणी रिपीट आलेला आहे. ओके, बघा, तर परिचित और पूर्वमेय दिनचर्या का पालन करणे में ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रतिभाशाली बच्चे के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है. ओके, सही नहीं है म्हणजे या ठिकाणी आपल्याला रॉंग स्टेटमेंट ओळखायचं आहे. ओके, त्यामध्ये बघा, चुकीचं कोणतं आहे रे, तर ऑप्शन नंबर 2, प्रतिभाशाली बच्चों में जिज्ञासा की भावना की कमी होती है और उनकी कल्पना शक्ति में भी कमजोर होती है. हे चुकीचं आहे. प्रतिभाशाली विद्यार्थ्यांमध्ये या जिज्ञासाची भावना खूप असते. ओके, आणि त्याची कल्पना शक्ती देखील खूप जास्त प्रमाणामध्ये असते. यानंतर पुढचा प्रश्न बघूया, एरर एनालिसिस बाय स्टुडंट. ओके, विद्यार्थियों द्वारा स्वयं को त्रुटि विश्लेषण काय असणार आहे, तर बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 2, विद्यार्थियों के लिए अधिगम को स्मृति में बनाए रखने का सहायता प्रदान करता है, हे या ठिकाणी त्रुटी आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. आगामी येणाऱ्या CTET व्हिडिओज करता PDF तुम्हाला मिळणार आहे. तर आगामीचे परीक्षेपेक्षा ओके, यामध्ये आपण यापूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका जाऊन तुम्ही बघायच्या आहेत आणि आजचा पेपर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा काय आहे, घोषणात्मक ज्ञान और प्रक्रियात्मक ज्ञान के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. ओके, या ठिकाणी राईट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर प्रतिक्रियात्मक ज्ञान आमतौर पर कार्यविधी उन्मुख होता है, हे या ठिकाणी योग्य असणार आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, जिन विषय वस्तुओं को मौजूदा संज्ञानात्मक संरचना के विस्तार या संशोधन की आवश्यकता होती है उन्हें सीखने में डैश डैश का समय लगता है और वे डैश डैश अवधि के लिए स्मृति बनाते. ओके, उन्हें सीखने में क्या लगता है, लंबा समय लगता है और वे लंबी अवधि के लिए स्मृति बनाते हैं. लंबी ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, लॉंग अँड लॉंग. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया.
निम्नलिखित कथनों को पढ़िए। शिक्षकों को बच्चों को ऐसे प्रश्न पर ध्यान केंद्रित करने के लिए प्रोत्साहित करना चाहिए, जैसे कि मेरा सीखने का लक्ष्य क्या है, जहां पहुंचने के लिए मुझे क्या करने की जरूरत पड़ती है। कारण जब छात्र समझते हैं कि उनके काम के प्रदर्शन का आत्म मूल्यांकन कैसे किया जाए, तो इस समझ का उपयोग खुद को सीखने और अपनी प्रगति में मदद करने के लिए कर सकते हैं। तर या ठिकाणी ए और दोनों सही आहे, लेकिन आर एक ही सही व्याख्या नाही करता. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. ऑप्शन 4 इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यानंतर पुढचा प्रश्न बघा. क्विक गाइडेड डिस्कवरी अप्रोच ऑफ लर्निंग. अधिगम के निर्देशित खोज आधारित उपागम में काय आहे, तर शिक्षार्थियों को स्वयं के ज्ञान की रचना करने के लिए अवसर प्रदान किए जाते हैं. ओके. शिक्षार्थियों को स्वयं के ज्ञान की रचना के लिए अवसर जो है प्रदान किए जाते हैं. ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. निम्नलिखित में से कौन सी रणनीति बच्चों में वैचारिक समझ विकसित करते समय प्रभाव नहीं है. ओके, नहीं है म्हटलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी से अपने स्वयं के उदाहरण प्रस्तुत करना कहना ये सही है, योग्य आहे. विद्यार्थियों से परिभाषा जो का त्यो याद करने को कहना हे चुकीचं आहे, हे रॉंग आहे. ओके. आणि हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. एक सक्रिय माध्यमिक विद्यालय कक्षा में सैद्धांतिक सिद्धांतों पर स्थापित की जानी चाहिए. कोणत्या याच्यावरती, तर सामाजिक रचनावाद सिद्धांतावरती. ओके. सामाजिक रचनावाद ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. वायगोस्की याचा हा सामाजिक रचनावादचा सिद्धांत आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. निम्नलिखित कथनों को पढ़िए. ओके. बघा. सहानुभूति यह समझने की योग्यता पर निर्भर करती है कि दूसरों की भावनाएं और उनकी भावनाओं के अनुमान के लिए. ओके. कारण भावनाएं और संज्ञान एक दूसरे से संबंधित नहीं है. भावनाएं और संज्ञान एक दूसरे से संबंधित नहीं है. तर या ठिकाणी ए आणि आर हे दोन्ही काय आहेत, हे चुकीचे स्टेटमेंट आहेत. ओके. त्याच्यामुळे ए और आर दोनों गलत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. चला. यानंतर पुढील प्रश्न बघा. एक माध्यमिक स्कूल शिक्षक छात्रों को रणनीतिक स्वप्रेरित शिक्षार्थी बनने में किस प्रकार सक्षम बना सकता है. ओके. किस प्रकार सक्षम बना सकता है, तो छात्रों को उनके अभिसंधानात्मक ओके छात्रों को उनके अधिसंज्ञानात्मक ज्ञान और कौशल्य विकसित करने के लिए प्रोत्साहित करके. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा आंतरिक अभिप्रेरणा का उदाहरण है. निम्नलिखित में से कौन सा आंतरिक अभिप्रेरणा का उदाहरण है, तो व्यक्तिगत रुचि या कार्य का आनंद से अभिप्रेत करना यह अभिप्रेरणा का उदाहरण है. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. विच डिबेट इज हायलाइटेड इन द फॉलोइंग क्वेश्चन. ओके. कोणती आहे बघा. या ठिकाणी काय आहे, क्या किसी व्यक्ति का जैविक रूप से निर्धारित जेंडर अपने साथ में अपनी विशेषताओं में लाता है, जो किसी के सामाजिक रूप से निर्मित जेंडर को परिभाषित करती है. ओके. तो कौन सा है या ठिकाणी निर्धारित करते हैं, जो या ठिकाणी काय सामाजिक रूप से निर्धारित करते हैं, इसको क्या कहते हैं, प्रकृति परिवेश और विकास पर प्रभाव. ओके. प्रकृती परिवेश और विकास पर प्रभाव इसको कहते हैं. विद्यार्थी मित्रों, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत आहेत. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. डैश के दौरान प्रमुख विकासात्मक कार्य व्यक्तिगत, यौन और व्यावसायिक पहचान की खोज है. ओके. कौन सा है, तो किशोरावस्था. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे किशोरावस्था. यानंतर पुढील प्रश्न बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके. कथन आणि अभिकथनावरती प्रश्न आहे. ओके. अभिकथन काय, बच्चे समाज के मूल्यों और मानदंडों का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तरीके को सीखते हैं, कारण समाजीकरण समाज के रीति रिवाजों और अनुष्ठानों के पारित करने की सरल प्रक्रिया है. त्या ठिकाणी ए सही है, लेकिन आर जो है ये गलत है. ओके. सरल प्रक्रिया नहीं, ये जटिल प्रक्रिया है. क्या है, यह जटिल प्रक्रिया है.
ओके, जटिल। सो ए सही और आर गलत, ए सही और आर गलत आहे. ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित में से कौन सी क्षमता औपचारिक संक्रियात्मक सोच को मूर्त संक्रियात्मक सोच से भिन्न करती है? ओके, त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 अमूर्त तर्क. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट लॉजिक इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. जीन पियाजे एक महत्वपूर्ण आलोचना है कि वह विकास पर डैश डैश के प्रभाव पर पर्याप्त रूप से विचार करने पे विफल थे. कशाचा प्रभाव? तर संस्कृती. ऑप्शन नंबर 4 संस्कृती इज द राइट आन्सर. यानंतर पुढील प्रश्न बघा. निम्नलिखित में से कौन सा सही सुलोमित युग्म है? ओके, या ठिकाणी योग्य जोडी ओळखायची आहे. मॅच्ड पेअर. कानून और व्यवस्था उन्मुखीकरण मानवता सामाजिक न्याय के सिद्धांत. ये जो है सब गलत है. फक्त दंड और आज्ञाकारिता उन्मुखीकरण म्हणजे काय? बुरे परिणामों से बचाव. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. जीन पियाजे और लेव वाइगोस्की के दृष्टिकोण में कौन सी मान्यता समान है? ओके, कौन सी? तर बच्चे अर्थ निर्माण की प्रक्रिया में शामिल होते. बच्चे अर्थ निर्माण, ओके, बच्चे जो है वह अर्थ निर्माण की प्रक्रिया में शामिल होते हैं. हे सही आहे. ओके, चला. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे. सोबतच तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करून आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. आणि यापूर्वी आपण सीईटीचे खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती ऑलरेडी घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्ही चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ देखील बघायचे आहेत. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लेव वाइगोस्की ने प्रस्तावित किया था कि बच्चे में बहुत क्षमता होती है जिसमें वे कार्य को शामिल होते हैं, उन्हें वे दूसरों के सहयोग से कर सकते हैं. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. निम्नलिखित कथनों को पढ़िए. अभिकथन एक है, बुद्धि परीक्षण और विस्तारित अवलोकन के संचालन का उद्देश्य बच्चों के विशिष्ट आयाम और क्षमताओं की तुलना में करना होता है. ओके, या ठिकाणी ए चुकीचं आहे. बुद्धिमत्ता जन्मजात क्षमता आहे जो पोषित नहीं किया जा सकता. हे देखील गलत आहे. दोन्ही चुकीचे आहे, त्यामुळे ए और आर दोनों गलत है. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. एक शिक्षिका जो अपने माध्यमिक स्कूल की कक्षा में सचेत रूप से सभी जेंडर के वैज्ञानिकों के उदाहरण लेती है, कोशिश कर कि वे जेंडर रूढ़ियों को तोड़े. ओके, क्या करे वो? जेंडर रूढ़ियों को ब्रेक द जेंडर स्टेरियोटाइप्स. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. निम्नलिखित कथनों को पढ़िए. अभिकथन एक है, सभी लड़कियां मेहनती और ईमानदार होती है जबकि लड़के बुद्धिमान और रोबदार होते हैं. ओके, रॉन्ग. जो विशिष्ट जैविक मस्तिष्क लड़कियों और लड़कों के शारीरिक संज्ञानात्मक कौशल्य के साथ साथ व्यक्तित्व और स्वभाव में सभी मतभेदों में उत्पन्न करते हैं. ये देखील गलत. ए और आर दोनों गलत है. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थियों को सीखने की प्राथमिकताओं को व्यक्तिगत विभिन्नता किस रूप में देखा जाना चाहिए? ओके, किस रूप में? तो विविधता का समान चित्रण. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विविधता का समान चित्रण. यानंतर पुढील प्रश्न बघा. वह आकलन जो किसी विद्यार्थी के प्राप्त अंक को अन्य विद्यार्थियों के औसत प्रदर्शन की तुलना के लिए किया जाता है, उसे मानक संदर्भित कहते हैं. क्या कहते हैं उसे? मानक संदर्भित. ओके, मानक संदर्भित. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. कक्षा आकलन के बारे में निम्नलिखित में से कौन से कथन सही है? ओके, आकलन में छात्रों की अध्ययन करते समय संज्ञानात्मक क्रियाओं को प्रभावित करना चाहिए. ये सही है. आकलन में अपने आप सीखने का अनुभव काम करती है. गलत. आकलन में छात्रों को सीखने के लिए डर और तनाव पैदा करना चाहिए. सीखने के लिए डर और तनाव पैदा करना चाहिए. बिल्कुल सही. ओके, ये सही है क्या? नहीं, ये गलत है. ओके, ये गलत है और ये सही है दूसरा. ऑप्शन ए और बी दोनों सही है, बाकी दो गलत.
ऑप्शन ए के बाद अगला सवाल देखिए, निम्नलिखित में से कौन सा प्रश्न विद्यार्थियों के उच्च स्तरीय आलोचनात्मक विश्लेषणात्मक चिंतन कौशल्य को बढ़ावा देगा? ओके, सो एक विशिष्ट अखबार के लेख में उल्लिखित संज्ञाओं को पहचानें। ओके, एक विशिष्ट अखबार के लेख के इसमें क्या है कि उल्लेखित संज्ञाओं को पहचानिए। बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण CTETचे जे मानसशास्त्राचा जो विषय होता, ओके, या ठिकाणी मानसशास्त्राचे प्रश्न आपण अनुभवलेले आहेत. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.